जशी राजकीय अवदसा शिरली तशी लोकशाही चौकट फिरली. इंग्रजांचे कायदे म्हणून बोंब मारणाऱ्यांनी आता आपली सरंजामी निर्माण केली. एका वर्षात इंग्रजांनी 6 पंतप्रधान पाहिले. हिंदुस्थानात मोदींनी 12 वर्षात 1200 भानगडी करून हज यात्रेवर निघाले. नीतिमत्ता घसरली की मोठे परिणाम भोगावे लागतात. त्याची किंमतच हिंदुस्थान चुकवत आहे. खून करणारा नेता होतो, बेडर पोलीस खडी फोडतो, असाच काहीसा अंधा कानून चित्रपटाचा विषय आहे. 40 वर्षानंतर सुद्धा जसेच्या तसे फिट बसतो. राजकारण्यांनी लाच सोडली की जनतेलाच आपल्या सुखी जीवनावर, संसारावर तुळशीपत्र ठेवावे लागते. सत्तेतून पैसा व पैशातून पुन्हा पुन्हा सत्ता, असेच गणित मोदी शहांच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडलेले दिसते. हिंदुस्थानी लोकशाही, सार्वभौमत्व, संविधान, सहिष्णुता, राज्यघटना चोर बाजारात विक्रीला ठेवल्याचे दिसते. त्यावर कळस म्हणजे बेवडे पिणारे खाणारे सुद्धा तिकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नाही. हा सर्व सत्तेच्या मस्तीचा परिणाम आहे. आम्ही बोलू तोच कायदा, सांगू तेच खरे संविधान, हा नव्या लोकशाहीचा जावई शोध होय. आचार, विचार, भूमिपुत्र, त्याग, सचोटी, प्रेमभाव आता या भाकड कथा झाल्या आहेत. राज्यघटनेचा पाया ठिसूळ केल्यामुळे लोकांना चटके बसत आहेत. श्रीराम मंदिरात ठाकरेंनी 1 कोटीची देणगी दिली होती. महाराष्ट्रातून चांदीची वीट दिली गेली. त्यानंतर मंदिर निर्माण कार्यास गती मिळाली होती. मंदिरातील चोरीमुळे हे सर्व चोरीला गेले. महाराष्ट्रात ठाकरेंचे खासदार व आमदार चोरले. चोरांच्या अलिबाबाला शिवसेना चालवायला दिली. नव्या राज्यघटनेचा नवीन प्रयोग. चंद्रचूड म्हणाले, शिवसेनेचा निकाल तयार आहे. लगेच संध्याकाळी पंतप्रधान त्यांच्या घरी गणपतीची आरती करण्यास हजर. कोणतीही संहिता नाही, तारतम्य नाही की कार्यक्रम नाही. त्यांनी छंद म्हणून प्रमुख पक्ष फोडले, उपपक्ष निर्माण केले. आता तेच प्रमुख पक्ष असल्याचा आव आणत आहे. वारकरी खासदार हॉटेलमध्ये बिर्याणी शिजते म्हणून पाणी घेत नव्हते. आता चार्टर विमानातच संगीत मैफल, काचेच्या ग्लासात रंगीत पाणी. सर्व बेतच निराळा आहे. इकडे शेतकऱ्यांचा कांदा साडला काय किंवा माय भगिनींची आबरू लुटली काय. शिकले सवरलेल्यांना पकोडे तळायचा कार्यक्रम दिला आहे. जास्त अपेक्षा ठेवली तर खडी फोडायचा कार्यक्रम तयार केला आहे. पत्रकारांनी आता गुलामी मान्य करावी, हेच शिवधनुष्य मोडल्याचे मोठे संकेत मिळत आहेत. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिवसेना फुटण्याचे कारण आणि त्यातून उपकारणे ही सर्व चालतच राहणार आहे. ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता महाराष्ट्रात घडलेलं हे टायगर ऑपरेशन केराच्या टोपलीत फेकले जाण्याची जास्त शक्यता दिसते आहे.